मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण पुनरुज्जीवित केलं। नरेंद्र पाटीलजींना त्याची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे गावोगावी फिरून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक केलं। 8,500 कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे। जवळपास 800 कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे। आणि आमचे शिवेंद्रराजे भोसले यांनी मला निमंत्रण दिलं होतं की याचा जो 1 लाख जे आपले उद्योजक झाले त्याचा कार्यक्रम हा तुम्ही सातारला घेतला पाहिजे, कारण सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच आणि त्यासोबत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची देखील जन्मभूमी आहे। त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा। तो कार्यक्रम आज झाला आहे आणि आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात।